तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, दिवसभर तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या आणि संध्याकाळी त्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जेलला जावं लागेल. ऐकायला थोडं वेळ वाटतंय ना? तर अशीच काहीतरी कारवाई फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्यांकडून 2 दिवसा अगोदरच करण्यात आली. तर मंडळी, विषय काही असा होता, त्यांनी एका सिगरेट कंपनीमध्ये छापा टाकला होता. त्यामध्ये एक एम्प्लॉई, ज्याचा त्या सेंटेड टोबॅकोशी संबंध होता नव्हता हा नंतरचा भाग, पण त्याचे जे एक्झिस्टिंग मालक होते ते मालक तिथं अवेलेबल नसल्यामुळं त्या व्यक्तीला आज जेलमध्ये जाण्याची वेळ आली. तर हे सगळं कशामुळे झालं? त्याची चुकी काय होती? त्याची एकच चुकी होती मित्रांनो, की आपण ज्या परिसरात काम करतोय तिथं काही गैरप्रकार होतोय का, काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. आज पूर्ण लोकांसाठी, सगळ्या जगासाठी तो एक साधारण व्यक्ती होता, पण त्याच्या फॅमिलीसाठी तो संपूर्ण जग होता. आज कमवता व्यक्ती होता तो. ऐकून थोडंसं विचित्र वाटलं, पण अधिकाऱ्यांना नाईलाज असतो आणि कायद्यानुसार कारवाई करणं भाग होतं. म्हणून त्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी जेलमध्ये टाकलं. माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण सतर्क राहा. जॉब करतात तिथे असं लक्ष ठेवून राहा. गैरप्रकार होत असल्यास तिथून लांब राहा. जय श्रीराम.